हॅलो एव्हरीवन, दिस इज डी कुमार. मॉडेल म्हटलं तर जास्तीत जास्त यूज पण यांचाच होतो आणि खूप सारे लोक नाही यूज होते ते वापरतात. जसं मी घरासमोर रांगोळी काढते अशी एखादी महिला म्हणते तर आय कॅन म्हणतात. आय कॅन ड्रॉ अ रंगोली इन फ्रंट ऑफ माय होम. तिथं आय नसतं, आय वापरा आणि V1 वापरा, म्हणजे सिम्पल प्रेझेंट मी काढते. जेव्हा मी रांगोळी काढू शकते म्हणजे ॲबिलिटी दाखवायची आपल्यात पात्रता काय आहे किंवा आपली ज्याला आपण दुसऱ्या भाषेत ना अवकात म्हणतो, पण ते योग्य नाही वाटत म्हणून मी पात्रता म्हटलं. म्हणजे आपली ॲबिलिटी काय आहे, आपल्यामध्ये क्षमता काय आहे, क्षमता म्हणूया. तर ती क्षमता दर्शवण्यासाठी कॅन वापरतात. म्हणून कॅनचा वापर कुठेही करायचा नाही. म्हणजे आपण क्षमता किंवा आपण पात्रता म्हणूया, पात्रता हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. कॅन म्हणजे काय, शकतो, शकते, शकतात किंवा शकता, शकता असा याचा अर्थ होतो. कुठे वापरलं जातं, पॉसिबिलिटी सांगण्यासाठी, पॉसिबिलिटी. ओके, म्हणजे क्षमता किंवा पात्रता, सॉरी पॉसिबिलिटी लिहिलं मी, ॲबिलिटी, ॲबिलिटी सांगायचं आहे मला, बोलता बोलता बोललं जातं लिहिताना. हां ठीक आहे, ॲबिलिटी म्हणजे आता क्षमता. जर समजा एखाद्याला म्हटलं कॅन यू लिफ्ट दिस वेट, तू हे वजन उचलू शकतो का, लिहूनच दाखवतो मी. कॅन यू लिफ्ट धिस वेट, तू हे वजन उचलू शकतो का, असा याचा अर्थ आहे. बरं, हे कसं वापरायचं असतं, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट, मग काही पण चालेल पुढे. मग हे असं का लिहिलं, तर यांची अदला बदल केली, हा प्रश्न आहे ना, म्हणून हेच वाक्य असं म्हणू शकतो आपण, यू कॅन लिफ्ट धिस वेट, यू कॅन लिफ्ट धिस वेट. हे होकारार्थी वाक्य, म्हणजे तू हे वजन उचलू शकतो, तू हे वजन उचलू शकतो. आता हेच वाक्य प्रश्नार्थी बनवायचं, म्हणजे यांची अदला बदल होते. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब, मॉडल्स वगैरे जे असेल ते त्यांची अदला बदल होते. म्हणून हे मॉडल्स इकडे आलं आणि यू सब्जेक्ट इकडे आलं. ओके, बाकी सेम वाक्य आहे बघा. मग शेवटी का लावून द्यायचा असा प्रश्न आला, म्हणजे काय, तू हे वजन उचलू शकतो का, म्हणजे याचा अर्थ. ओके, हे अशा प्रकारे वाक्य हे बनतात. बरं, आता आपण बऱ्याच वेळेस ना हे वाक्य ॲबिलिटी दाखवण्यासाठी नाही वापरत, परमिशन घेण्यासाठी सुद्धा. कॅन आय गो, कॅन आय गो सर मॅडम जे असेल ते असं पण विचारतात, म्हणजे हे टोटली चुकीचं आहे. हां, इथं आपण कॅन, समजा आपण एखाद्याला आपल्यापेक्षा लहान आहे, वयाने असो, पदाने असो किंवा इतर कोणत्या गोष्टीने आपल्यापेक्षा लहान आहे, बुद्धीने म्हणा, त्याला आपण कॅन आय म्हणू शकतो. पण शक्यतो म्हणायचं नसतं. मे आय म्हणजे परमिशन घ्यायची असेल तर मे वापरलं जातं, लोक कॅन वापरतात, हे टोटली रॉंग आहे. हां, कॅन आय यूज युअर मोबाईल प्लीज, म्हणजे आपल्याला त्याचा मोबाईल वापरायचा आहे, मी तुझा मोबाईल वापरू शकतो का कृपया. तर मोबाईल वापरायचं म्हणजे त्याची परमिशन घ्यायची, तिथं मे आलं पाहिजे, तिथं कॅन वापरतात लोक, म्हणजे हे ॲब्सोल्यूट चुकीचं आहे. ओके, म्हणून मी हे प्रेफर करत नाही अशा प्रकारचे वाक्य नाही. बरं, आता कॅन कुठे आहे मॅक्झिमम, जसं एखाद्याला आपण विनंती करतो, कॅन यू ओपन दॅट विंडो प्लीज, इथे पण विनंती आली, कॅन यू ओपन धिस विंडो प्लीज, म्हणजे यू कॅन ओपनचं कॅन यू ओपन केलं, यू सब्जेक्ट, मग कॅन, मग V1 सब्जेक्ट, कॅन V1, फक्त यांची आदला बदल, म्हणजे हा प्रश्न आहे बरोबर. कॅन यू ओपन दॅट विंडो प्लीज, असं वाक्य सुद्धा चालणार नाही. आपण एखाद्याला विनंती करतोय ना, हे कॅनमुळे काय होतं, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे का, पात्रता आहे का, असं आपण चेक करत असतो. म्हणजे कॅन यू राईट डाऊन, कॅन यू स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकतो का, म्हणजे तुझ्यामध्ये ती इंग्रजी बोलण्याची क्षमता आहे का, तुला येतं का, तुझ्यामध्ये ते गट्स आहेत का, किंवा तुझी ती लायकी आहे का, सोप्या भाषेत, किंवा तुझी अवकात आहे का, असंही म्हणू शकतो आपण. पण ते जरा रॉंग वाटतं आपल्याला, ऑकवर्ड वाटतं मराठीमध्ये, पण असा त्याचा अर्थ निघू शकतो. म्हणजे क्षमता आहे का तुझ्यात तेवढी, असं तू याला पाडू शकतो का, आपण म्हणतो बघा एखाद्या पैलवानाला, मग त्या पैलवानाची क्षमता विचारली आपण, त्याच्यात किती ताकद आहे, तेवढी आहे का त्याला पाडण्या इतकी, म्हणजे क्षमता किंवा पात्रता विचारण्यासाठी तू ही परीक्षा पास होऊ शकतो का, तेवढी तुझी क्षमता आहे का, पात्रता आहे का, तेवढा तुझा अभ्यास आहे का,
किंवा तेवढं तुला जमतं का, तेवढा अभ्यास झालाय का, तुझ्यामध्ये तेवढी लायकी आहे का. आलं ना परत तिथेच. म्हणजे असं दुसऱ्यामध्ये ती लायकी किंवा पात्रता अवकात आहे का ते चेक करण्यासाठी आपण कॅन यू वापरतो. हां, म्हणजे कॅन यू रीड इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी वाचू शकतो का, तुला वाचता येतं का असं त्यातून विचारलंय. तसंच म्हणजे वाचू शकतो का म्हणजे वाचता येतं का असं चेक करायचं आपल्याला, तेव्हा आपण कॅन वापरू शकतो. तसं तू ती खिडकी उघडू शकतो का म्हणजे विनंती नाही आली इथे, तेवढी तुझी पात्रता आहे का, म्हणजे तू उठू शकतो का, तिथे जाऊ शकतो का, तू खिडकी उघडू शकतो का, म्हणजे एवढी तुझ्यात ताकद आहे का कमीत कमी, म्हणजे तू असाच आहे का असं विचारायचं. असाच आहे का म्हणजे काही कामाचं आहे का, खिडकी उघडण्या इतक्या कामाचं आहे का, असं ज्या वेळेस विचारायचं असतं तेव्हा कॅन वापरलं जातं. हां, म्हणून कॅन इथे चालणार नाही. आता कॅन समजला असेल तुम्हाला बऱ्यापैकी. मग सब्जेक्ट आपण घेऊया, समजा शी कॅन स्पीक इंग्लिश. बघा शी म्हणजे ती, शकते शेवटी जाईल स्पीक इंग्लिश. इंग्लिश म्हणजे इंग्रजी, बाकीचं रिवर्स यायचं असतं आपल्याला. हां, स्पीक म्हणजे काय, बोलणे. हां, ती इंग्रजी बोलू शकते. बोलण्याचं बोलू करून घ्या. हां, उचलण्याचं उचलू, आणण्याचं आणू, देण्याचं देऊ, घेण्याचं घेऊ असं करून घ्यायचं असतं ह्यामध्ये. ती इंग्रजी बोलू शकते म्हणजे तेवढं तिचा अभ्यास आहे किंवा तेवढं ती हुशार आहे, तेवढी तिची क्षमता आहे, तेवढी तिची पात्रता आहे, तिची लायकी आहे किंवा तिची अवकात आहे, ती इंग्रजी बोलू शकते असं दाखवायचं. त्यावेळेस आपण कॅन वापरतो. आणि त्याचाच प्रश्न बनवायचा तर यांच्या आदला बदल, कॅन शी स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलू शकते का, तेवढी तिची पात्रता आहे का किंवा ॲबिलिटी आहे का, तिच्यात तेवढी क्षमता आहे का असं विचारायचं, तेव्हा कॅन वापरलं जातं. आणि प्रश्न WS टाईपचा असेल तर व्हाय कॅन शी स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी का बोलू शकते. WS टाईप म्हणजे काय, यांच्या अगोदर एक WS टाईपचा शब्द जोडून जायचं, झालं ती इंग्रजी का बोलू शकते. हां, व्हेन म्हणजे केव्हा बोलू शकते, कोठे बोलू शकते, कसं बोलू शकते, तर हाऊ वापरायचं. हाऊ कॅन शी स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी कसं बोलू शकते. बरोबर. कॅन शी स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलू शकते का. पण हेच वाक्य जर निगेटिव्ह करायचं तर कॅनचं कांट करून घ्यायचं. कांट शी स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलू शकत नाही का. आणि इथं व्हाय कांट निगेटिव्ह करायचा प्रश्न, तर व्हाय कांट शी स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी का बोलू शकत नाही, असे कोणतेही वाक्य असो. हां, हाऊ कॅन, बघा हाऊ कॅन ही अब्यूज म्हणजे शिवीगाळ करणे. तो शिवीगाळ कसं करू शकतो. आता हेच वाक्य ही कॅन अब्यूज, सब्जेक्ट कॅन V1, पुढचं ऑब्जेक्ट असलं नसलं वाक्यात तरी चालतं. क्रियापदापर्यंत पोहोचलो पाहिजे आपण. बरं, याचा आता प्रश्न बनवायचा म्हणजे कॅन इकडे येणार, ही तिकडे जाणार, ही कॅन अब्यूज. तो शिवीगाळ करू शकतो. तो शिवीगाळ करू शकतो का, आणि तो शिवीगाळ कसं करू शकतो, अशी वाक्य तुम्ही कॅनची बनवू शकता. एकदम सोपा टॉपिक आहे, काही अवघड नाही यामध्ये. फक्त क्षमता आणि पात्रता विचारायचं. मी पुसतोय आता, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी इथं कॅनचं ना कूड करतो, बाकीचं हे ठेवतो थोडा वेळ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. कूड म्हणजे काय, शकला, शकली, शकले, शकलो किंवा शकल्या असं म्हणायचं. हां, हे बी ॲबिलिटी किंवा पात्रता दाखवण्यासाठी वापरतात, पण भूतकाळातलं. हां, आत्ताचं नाही. बरं, आता बघा, आय कुड सी विदाऊट ग्लासेस, हे माझं फेवरेट वाक्य. बरं, आय कुड सी विदाऊट ग्लासेस म्हणजे मी, विदाऊट ग्लासेस एकत्र आहे. हां, चष्म्याशिवाय, आणि याचा अर्थ पाहण्याचं काय करायचं, पाहू. आणि याचा अर्थ शकलो, मी चष्म्याशिवाय पाहू शकलो. हे शकतो आणि ते शकलो एवढाच फरक आहे बस. मग शकते, शकले, शकता, शकला, शकता त, तसं शकला त असं नाही येणार. पण बोलताना बोलू शकतो. तुम्ही ते करू शकलात म्हणतात ना लोक, तर चालेल. हां, शकला, शकली, शकलो, शकले, शकल्या, काही पण येऊ शकतं इथे. म्हणजे आता हे वाक्य काय, याचंच भूतकाळ बघा तुम्ही. जसं शी कॅन स्पीक इंग्लिश असं वाक्य होतं ना, तर इथे शी कुड स्पीक इंग्लिश. काय फॉर्म्युलामध्ये फरक आहे, आपला कॅनचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस
कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट होतं. आता बघा इथे सब्जेक्ट प्लस कूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. किती सोपं आहे. फॉर्म्युला असला पाठ आणि ही शेवटची शब्द, म्हणजे कोणतंही वाक्य आपल्याला अवघड जात नाही. हे पाठांतर असू द्या, म्हणजे इंग्रजी खरंच तुम्हाला शिकायचं आहे, मेहनत करायची आहे, तर हे आणि फॉर्म्युला एवढंच लक्षात ठेवा. फॉर्म्युलानुसार वाक्य बनवता येतात. वाक्य लक्षात ठेवायची गरज नाही. वाक्याच्या शेवटी काय घ्यायचं हे बघा. आय म्हणजे मी, हे कूड शेवटी जाऊ द्यायचं आणि शेवटचे इकडे येऊ द्यायचं. म्हणजे विदाऊट ग्लासेस एकत्र आहे म्हणून चष्म्याशिवाय. मग हे इथे ही इथे. मग पाहण्याचं पाहू करून घ्यायचं, रडण्याचं रडू, देण्याचं देऊ, घेण्याचं घेऊ, बोलण्याचं बोलू. बाकी शकला शकली शकलो शकले जे वाक्यात बसतं ते टाका. मी पाहू शकलो, ती असती तर ती पाहू शकली असं. आता बघा ती इंग्रजी, हे बोलणे, काय करायचं बोलू, आणि शकला शकली शकले शकलो, ती इंग्रजी बोलू शकली. इथं होतं ती इंग्रजी बोलू शकते, एवढाच फरक आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं आपण जिथे कन्फ्यूज होतो ना, हे बघा. कुड यू ब्रिंग दॅट बुक हिअर, आणि मी इथं प्लीज शॉर्टकटमध्ये लिहिलं. प्रश्न आहे बघा. आत्ता कुडचे वाक्य दोन प्रकारे प्रश्न बनतात. हे खूप महत्त्वाचं आहे, कुठे जाऊ नका आणि एकदम लक्षात ठेवा. हे तुम्हाला स्पीकिंगसाठी खूप काम येणार आहे, म्हणून याच्यावरती दुर्लक्ष करू नका. बघा, कुड यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज. कुड यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज. आता हे बघा, हे जे वाक्य आहे ना, कुड यू, इथं प्रश्न विचारलाय म्हणून कुड अगोदर आलाय. पण अजून एक वाक्य आपण प्रश्नार्थी घेऊ. कुड यू रन फास्ट. आता दोन्हीमध्ये चेंजेस पहा. याचा अर्थ तू म्हणजे हे तू, हां, बाकीचं रिव्हर्स यायचं आहे. हां, इथं कृपया शब्द आपण पहिले टाकून घेऊ, शेवटचा शब्द. हां, ते कुठेही चालतं कृपया, त्याला काही नो चॅलेंज आहे. तू हिअर म्हणजे येथे. दॅट बुक, येथे. दॅट बुक म्हणजे ते पुस्तक. याचा अर्थ आणण्याचं काय करायचं, आणू. आणि शकणे म्हणजे शकला, असंच आपण बोलू, शकला. आणि प्रश्न आहे म्हणून का. पण असं ते येणार नाही. हे ह्यामध्ये विनंती केली आहे, तू ते पुस्तक कृपया येथे आणू शकतो का, म्हणून इथं शकला नाही, शकतो. तुम्ही म्हणाल मग कॅन वापरायला पाहिजे. कॅन कशासाठी वापरायचं तुम्हाला सांगितलं मी. क्षमता, तुझ्यात तेवढी क्षमता आहे का पुस्तक आणण्याची, तर आपण कॅन वापरू असं विचारायचं झालं तर. पण कुड जे आहे ना, विनंती करण्यासाठी चालतो. म्हणजे तू ते पुस्तक येथे आणू शकतो का, अशी एक विनंती करतो आपण, त्याला आणण्यासाठी सांगतो, तेव्हा आपण कुडचं शकतो म्हणून वापर करतो. प्लीज आले बघा त्यामध्ये. हां, आणि एक विनंती आली आहे म्हणून कुड शकला जरी असेल इथे, तरी इथे शकतो, शकते, शकता होऊन जातं, विनंती असेल वाक्यात तर. आता इथे बघा, यू म्हणजे तू, फास्ट म्हणजे वेगाने, वेगाने. याचा अर्थ धावण्याचं काय, धावू. आणि शकला आणि का. तुम्ही म्हणाल सर इथे बी कुडे, इथे कुडे सुरुवातीला, पण फरक काय आहे, इथं विनंती केली आहे, प्लीज बी आहे, आणि काहीतरी मागवलंय त्याच्याकडून पुस्तक आणण्याचं, एक क्रिया करायला सांगितली, म्हणून विनंतीमध्ये कुडचा अर्थ शकतो झालं. पण इथं विनंती नाही, म्हणून तू वेगाने धावू शकला का. ठीक आहे, इथं तू वेगाने धावू शकला का, म्हणजे इथं शकला झालं. हा फरक आहे कुडचा. दोन प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. आता प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं, हे प्रश्नार्थीच आहे. मग निगेटिव्ह कसं बनवायचं, कुड नंतर एक नॉट जोडला की झालं निगेटिव्ह. मी चष्म्याशिवाय पाहू शकलो, त्याचं निगेटिव्ह, मी चष्म्याशिवाय पाहू शकलो नाही. ती इंग्रजी बोलू शकली, निगेटिव्ह इथे नॉट वापरला, ती इंग्रजी बोलू शकली नाही. आणि प्रश्नार्थी वाक्य निगेटिव्ह करायचं तर कुडंट यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज. कृपया तू ते पुस्तक इकडे आणू शकत नाही का. आणि इथं तू वेगाने धावू शकला नाही का, झालं निगेटिव्ह, याला नॉट जोडून द्यायचा. आणि WS टाईपचा प्रश्न असेल तर इथं काहीतरी WS टाईपचा शब्द जोडून द्यायचा. व्हाय कुड यू रन फास्ट, तू वेगाने का धावू शकला, किंवा तू वेगाने का धावू शकली. का मध्ये आला, व्हाय लागल्यामुळे, WS टाईपचा प्रश्न आहे म्हणून का धावू शकला, हे आपण ऑलरेडी शिकलो आहे बऱ्याच वेळेस. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं अशी आशा करतो.